हाय मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन चॅनलमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तर मी मयुरी. मी 2 दिवस झाले व्हिडिओ टाकणार होते, आपला नवे ब्लॉग टाकणार होते, लॉंग व्हिडिओ टाकणार होते, पण टाकलेच नाही कारण की वेळच नाही. पाऊस पण भरपूर चालू आहे आणि मुलांना शाळेत सोडायचं आणायचं चालू आहे. आणि एवढी लोक वाईट कमेंट करतात ना मित्रांनो, एवढी म्हणजे एवढं वैताग आणलं आहे ना बासेवर. काल तर मी मुलाला शाळेतून आणलं 5 वाजता आणि गेले होते भाजी आणायला. काल बुधवारचा बाजार होता, आमच्याकडे बुधवारचा बाजार होतो. पण कसं पावसामुळं लोक आली नाही आणि पाटणचा ब्रिज कोसळला आहे, ब्रिज पूर्ण कोसळला पाटणचा. त्यामुळे मेन हायवे पूर्ण बंद आहे. इकडून जे गाड्या वगैरे आहेत मुंबई पुणे हायवे पूर्ण बंद आहेत. त्यामुळे भाजी पण नव्हती काय जास्त आली आणि खूप पाऊस होता, खूप चिखल वगैरे होतं तिकडं. आणि एका नालायकाच्या एवढ्या कमेंट येत होत्या मला मित्रांनो, एवढ्या कमेंट येत होत्या. त्याचं नाव योगेश बरं का. माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट करत नालायक खालती झालेला बरं का. प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट होती, फालतू म्हणायचा, मेंटल म्हणायचा किंवा काय म्हणायचा. तर अशा लोकांना मला एवढंच म्हणायचं आहे, तुम्हाला काय मिळतं की एखाद्या लेडीजला त्रास देऊन मी त्याला प्रतिउत्तर पण केलं. म्हटलं मी नाही, तू मेंटल आहेस म्हणून तू मेंटल सारख्या कमेंट करतोस म्हटलं त्याला. म्हटलं किंवा तुझा अख्खा खानदान मेंटल असेल, एवढा बोलतेस ना, तुझा अख्खा खानदान मेंटल असेल म्हटलं. आणि तेवढंच मी तेवढ्याच कमेंट ही केल्या, तेवढंच दुसरी कमेंट आली व्हिडिओला फालतू कुठले. तर त्याला म्हटलं तुझ्या आईवडिलांनी काय हेच शिकवलं का रे समोरच्या लेडीजला असं बोलायचं? जर तुला नाही व्हिडिओ बघायचे तर बघू नको ना, त्याच्यामध्ये फालतू काय व्हिडिओ आहेत माझे ते तरी सांग की. दुसऱ्यांसारखं तरी काही दाखवत वगैरे नाही मी, माझे काय आहे ते चांगले व्हिडिओ आहेत. तुमच्यासारखे फालतू व्हिडिओ करत नाही किंवा कुणासारखे फालतू व्हिडिओ करत नाही मी ह्याच्याही करून, समजलं ना. तर माझ्या नादाला लागू नका, मी आधीच सांगितले. आणि ते तर आहे. त्याच्या अगोदर 2-3 दिवस झाले एका नालायकाने कमेंट केली माझ्या व्हिडिओच्या खाली. काय केली, तू तर दिसायला छान आहेस, तर कपडे काढून दाखव खालचे वरचे. तर तुम्हाला टायटलवरून कळत, थंबनेलवरून समजेलच. तर ना दुसऱ्या लेडीजला सांगतोस ना की कपडे काढून दाखव म्हणून खालचे वरचे, तर तुझ्या आई बहिणीला सांग खालचे वरचे कपडे काढायला आणि ती बघ कशी दिसते ती, समजलं ना. अरे नालायकानो, काय बोलायचं काय नाही, थोडी तरी लाज आहे का? तुम्ही लोक भाग पाडता बोलायला आम्हाला, असल्या घाण बोलायला ना तुम्ही भाग पाडता. कुणाला वेळ नाही लागले, सगळेजण चांगलेच व्हिडिओ बनवत असतात. पण तुमच्यासारखी निर्लज्ज लोक आहेत ना, एकदा सोडलं 2दा सोडलं तर तुमची कुत्र्याची शेपूट वाकडी तर वाकडी, तुम्हाला काहीच फरक पडत नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्यासारख्या नालायकांना प्रत्युत्तर देणं भाग आहे आम्हाला. तुम्हाला काय वाटतं, एकदा ऐकून घेतलं, दुसऱ्यांदा ऐकून घेतलं, तिसऱ्यांदा ऐकून, जवळ असतंच ना खोबडा फोडला असता तुझा मी, समजलं का. आणि माझं खोटं वाटेल म्हणून माझी लाईव्ह चालू होती. माझ्या लाईव्हच्या 2-3 लेडीजला जेंट्सला मी ब्ल्यू दिला आणि म्हटलं अशा कमेंटमध्ये अशा व्हिडिओमध्ये माझ्या ब्लॅक कलरची साडी होती त्याच्यावरती व्हिडिओ केला होता. त्या व्हिडिओला माझ्या अशा घाण कमेंट आहेत, जाऊन बघू शकता. तर त्या दादाने जाऊन बघितले, 2-3 लेडीजने पण लेडीजने पण बघितलं, जेंट्सने पण बघितलं. जाऊन ते सगळेजण शिव्या घालून हो म्हणले, खरंच खूप वाईट कमेंट केले त्याने नालायकाने. आणि मी मित्रांनो, माझ्या भावानं बहिणीनं मी एक कमेंट डिलीट करतो, त्याला प्रत्युत्तर दिलं नाही बरं का. परत त्याने दुसऱ्या व्हिडिओला केली कमेंट. हे कितपत योग्य आहे हो? तुम्ही लोक बोलता एका तोंडाने, दुसऱ्या तोंडाने, पण एका तोंडाने चांगलं बोलता, दुसऱ्या तोंडाने असं बोलता, पण कितपत योग्य? काय याच्यामध्ये वाईट आहे हो? काय वाईट आहे? घर संसार, मुलं बाळं, लेकरं बाळं सगळं सांभाळून त्यांचं खाणं पिणं परत सगळं हे करून तुम्हाला कुणाला बोलण्याचा अधिकार नाही. प्रत्येक लेडीजला कळतं. तुम्हाला तर काय तुम्हाला कुणाला बोलण्याचा अधिकार नाही. माझं एवढंच म्हणजे, तुम्हाला व्हिडिओ नाही बघायचं ना, बघू नका, पण तुम्हालाही असलं बोलण्याचा अधिकार कोणी दिला नाही आहे. तुम्ही काय आमचं कोण लागत नाही आहे की तुम्हाला अधिकार दिला आहे बोलायला. अरे त्या लेडीजला एक तर मुलांचं टेन्शन, घरचं टेन्शन, बाहेरचं टेन्शन, सगळ्या गोष्टी टेन्शन, पण तुमचं टेन्शन घ्यायचं का त्यांनी? आम्हाला काय तेवढेच काम आहेत का? तुमच्यासारखे रिकाम टेकडे बेवड्याने तेच कामं करता तुम्ही. मुलांमध्ये पोरांमध्ये बसून सगळ्या टोली अशी तयार करता बसता आणि ह्या लेडीजला असं त्रास करूया, ह्या लेडीजला असं कमेंट करूया. तुमचं पोट भरतो का? हां, तुम्हाला तेवढेच काम आहेत रे, वट्ट्यावर बसून चकाट्या पेटायची. आम्हाला तेवढी सवय नाही आहे.
कारण की आम्हाला टाईमच भेटत नाही. संसार, मुलं बाळं, लेकरं बाळं सगळे आहेत. तुमच्यासारखे तेवढीच नाही. आणि परत वर तोंड करून बोलतात लेकरांसमोर असे व्हिडिओ करता म्हणून. तुमच्यासारख्या निर्लज्जांना प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे. समजलं का? आणि माझ्या लेकरांना पण असं शिकवलं आहे, समोरून जर आलं ना तर हात धरायची पण हिंमत पाहिजे आपल्यामध्ये. कुणाचा समोरून हात आला तर हात धरायची हिंमत पण पाहिजे. नाहीतर ही दुनिया शांत बसेल ना, त्याला धुवून जाईल असले. त्यामुळे देता दोन आलं पाहिजे. आम्ही जे चुकत नाही ते चुकत नाही. समजलं का? आणि मी एक शिवकन्या आहे. तुमचा अधिकारच काय कोणी दिलं तुम्हाला बोलायला एवढं? उचलली जीभ लावली टाळ्याला, काय पण बोलतात, काय पण लेडीज नाही करत. तुमच्या घरी काय बहीण नाही का रे? तुम्ही असल्या कमेंट करता तर हां, सोडून दिले का? दुसऱ्यांचे कपडे उतरायला निघालात का? एवढं जर हौस आले ना स्वतःच्या आई बहिणीचे कपडे उतरून रस्त्यावर आणा त्यांना, बघा कसे वाटतात ते. हां, अरे निर्लज्जानो, ज्या लेडीजला समोरच्या लेडीजला बोलताना ते पण एक स्त्रीच आहे. आणि जन्म देणारी, तुम्हाला हातावर राखी बांधणारी ते पण एक स्त्रीच आहे. समोर बसल्या स्त्रीचा अपमान केला काय आणि तुमच्या घरात लेडीज आहे तिचा अपमान केला काय? एकच. तिला वेगळं आणि दुसरीला वेगळं काय नाही आहे. समजलं ना? भानावर राहून जरा कमेंट करा. अरे तुम्हाला नाही बघायचं निर्लज्जानं तर दुसरीकडे जा आणि दुसरीकडे तोड मारत बसा. समजलं का? जिथं तोड मारायचं चांगलं तिथं तोड मारता. आणि तुम्ही एक महाराष्ट्रातून लेडीज व्हिडिओ बनवते, चांगलं करते स्वतःच्या संसारासाठी, काहीतरी वाटतं तिला की आपल्या लेकरा बाळांसाठी करावं, तर तुम्ही मागे पाय खेचता का? तुम्ही तर काहीच करू शकत नाही आयुष्यात, पण दुसरं करत त्याच्यात मागे पाय खेचता का? आणि नालायकानं तुम्ही करून बघा की व्हिडिओ वगैरे. तुम्ही सोशल मीडियावरती येऊन बघा तुम्हाला कसं वाटतं. नाही काय लोक म्हणतात सोशल मीडियावर ती लेडीज चांगली नाही. काय करते रे सोशल मीडियावरती येणारी लेडीज? काय करते? सगळ्या हातापायची बोटं सारखी नसतात. समजलं का? सगळे तुमचं गैरसमज आहे सगळं. तुम्हाला सपोर्ट नाही करायचं, सपोर्ट करू नका. पण एखाद्या लेडीजला बोलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला नाही आहे. समजलं ना? आणि एक चुकता तुम्ही, ज्या अर्थी तुम्ही आमच्या व्हिडिओच्या खाली कमेंट करता ना, त्या अर्थी तुमच्या घरापर्यंतचा ॲड्रेस मिळतो. तुमच्या घरात पण घुसून मारायला वेळ लागणार. तुम्हाला पोलिसांपर्यंत तुमची कंप्लेंट पण जाऊ शकते. अरे सपोर्ट करा लेडीजला, एखाद्या लेडीजला सपोर्ट करा. हां, नराधावानं काय तुम्ही इज्जत राखणार रे एखाद्या लेडीजची? उघड्या पाडताय का? हां, तुमचं कधीच भलं होणार नाही. आणि मला एवढंच सांगायचं, तुला दुसऱ्यांचे कपडे काढायचे हौस आहे ना, तर स्वतःच्या आई बहिणीचे कपडे काढून बघ कसं वाटतं ते. तेवढं सांग कमेंटमध्ये मला. तुझ्या आई बहिणीचे कपडे काढ, आमचे जेवढे आहेत ना त्यांना पाठवते बघायला. अरे आम्हाला बोलू पण वाटत नाही, एक लेडीज असून दुसऱ्या लेडीजला बोलू पण वाटत नाही. पण तुमच्यासारखे नालायक आहेत ना, एवढं भिक्कार चोट आहेत ना तुमच्यासारखे लोक, तर दुसऱ्याला जगू द्यायचं मागत नाही. पण मी तसं करणार नाही. मी संघर्ष करत आले आणि संघर्ष करत राहणार. तुमच्यासारखे असलं लुच्च्या लपंग्यांचं ऐकून मी मागं फिरणारच नाही आहे. समजलंस का? काय लोक आहेत बाबा, एवढी बेकार लोक आहेत ना. मी सोशल मीडियावरती आल्यानंतर मला समजलं की किती नीच लोक, किती खालच्या पातळीचे लोक असतील. हां, अरे संसाराचं टेन्शन, सगळ्या गोष्टीचं टेन्शन असतं लेडीजला. एकच नाही, त्याला त्या लेडीजला एवढीच अपेक्षा असते चांगल्या भावाने, आपल्या सगळ्या बहिणींनी सपोर्ट करावा. सपोर्ट म्हणजे काय असतं रे? तर तुम्हाला नाही व्हिडिओ आवडत तर एखाद्या व्हिडिओवरला चांगली कमेंट करा. नाही आवडत तर सोडून द्या व्हिडिओ आणि पुढे जा. तुम्हाला कोण म्हणतो का तिथं धरून राहा म्हणून? जाऊ दे बाबा.